तर सकाळ सकाळी असं मोगऱ्याचं झाड पाहिलं आणि त्याचा सुगंध पाहून इतकं छान वाटत होतं, इतका छान सुगंध येत होता. तर नमस्कार, मी प्रिया तुमचं माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर कामावर जाण्यासाठी आज मी आवरलं आणि सकाळ सकाळी बाहेर येऊन पाहिलं तर ही मोगऱ्याची फुलं दिसली होती. तर त्यांच्यासोबत त्यांना गावात सोडवलं आणि मी कामाला निघाले. एवढे दिवस वारी केली आणि आता फायनली मी कामावर चालली परत. सगळी सगळी घरची कामं आवरली आहेत, यांना दुकानावर सोडायचे आणि तिथून पुढे मी गाडी घेऊन जाणार आहे. तर मला इतकं कंटाळा आलाय कामावर जायचा, म्हणजे मनच लागत नाहीये. मग काय, पुढे गावात पोचलो. त्यांनी दुकान उघडलं आणि मी दूध घालून आले. दूध घातलं आणि आले तर यांनी काही देवाची पूजा केली नव्हती, म्हणून म्हणलं चला आपण देवाची पूजा करून घेऊ. आणि वारीनंतर आज पुन्हा एकदा विठ्ठल रुक्मिणीला पाहून छान वाटलं. त्यांची सकाळी सकाळी पूजा केली, आमच्या विघ्नहर्ता इलेक्ट्रिकलचीही पूजा केली आणि मनाला अगदी प्रसन्न वाटत होतं. आणि मग काय, घेतलं विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन आणि म्हणलं चला दिवसाची सुरुवात आता चांगली झाली आहे तर निघूयात कामाला. कामाला जायला तसं तर उशीरच झाला होता, म्हणून गाडी जरा जास्त पळवली. पावसाचं वातावरण होतं, मला तर भीती वाटते गाडी पळवताना. पण हे बघा, सिंहगडचं वातावरण, इतके छान धबधबे वाहत होते, खूप छान वाटत होतं. आणि ऑफिसला गेले तर असं हे चित्र सरांनी माझ्या केबिन पुढे लावून ठेवलं होतं. दिवसभर काम केलं आणि असं काही मध्ये मध्ये कंटाळा येत होता. खूप दिवसानंतर कामाला गेल्यामुळे होत असेल कदाचित. थोडंफार काम केलं, थोडंफार टाइमपास केला, नखरे करून झाले आणि मग म्हटलं चला आता खूप पावसाचं वातावरण झालंय, म्हणून घरी जायची तयारी करायला सुरुवात केली. लॅपटॉप चालू होता, लॅपटॉप बंद केला पहिल्यांदा, परत एकदा हळूहळू पाय बाहेर काढू लागले. हॅलो, बॅक टू होम. पावसाचं तर वातावरण झालं होतं, म्हणून पक्क्या आणि पूजाच्या फॅमिलीला बाय बाय केलं आणि लवकर निघून आले. गावात पोहोचल्यानंतर कळालं की बाळाभाऊजी आजारी आहेत. ते मला म्हणले बाळाभाऊजींना भेटायला जायचंय. मग काय, त्यांच्यासाठी थोडासा खाऊ घेतला आणि त्यांना गेले भेटायला दवाखान्यात. तर दवाखान्यात गेले, आमच्या गावातच आहे छोटासा दवाखाना, तिथे गेले होते. तर भाऊजींना गेल्यानंतर पाहते तर काय, हे बघा, असं मोबाईल बघत बसले होते. मी गेल्यानंतर मोबाईल बाजूला ठेवला. मग काय, भाऊजींचं आणि माझं बॉन्डिंग असं आहे की सिरियस ठिकाणी पण आम्हाला दोघांना हसू येतं. मग सिरियस गोष्टीवर हसून हसून चौकशी केली, बरं वाटतंय का विचारलं आणि थोड्याफार गप्पा मारल्या. त्यांना थोडंसं बरं वाटू लागलं. मग म्हणलं चला आता लवकर निघायला हवं. भाऊजींना बाय बाय केलं, थोडंसं डॉक्टरांशी गप्पा मारल्या. त्यांनी माझ्या वारीचं कौतुक केलं आणि माझ्या ब्लॉगचंही कौतुक केलं. यांनी भाऊजींना बाय बाय केलं आणि निघून आलो घरी. तर असा गेला आज माझा छान दिवस. पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी मला लाईक आणि फॉलो करा. तोपर्यंत बाय.